सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्या बरोबर जोडल्या गेलेत। अंजली ताई, जे काही तुम्ही पुरावे काल अजित पवारांना भेटून दिलेले आहेत ते त्या पुराव्यांची सत्यता तपासूनच मग मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय घेणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। आता त्याच्यात सत्यता आणि काय तपासायची आहे ना, यांना मी जे आरओसी मधनं डाउनलोड केलेले बॅलन्स शीटच्या कॉपी दिल्यात याच्यावर सरळ सरळ धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांच्या सह्या आहेत। महाजनकोकडे त्यांनी ठेवलेलं डिपॉझिट आहे, फ्लाय ॲशचा सेल आहे आणि मी त्यांना 3 गोष्टी सांगितल्या। एक म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मधल्या आर्टिकल 1021A खाली आणि 191 खाली कारवाई होते, दुसरं म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट खाली कारवाई होते आणि तिसरं म्हणजे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट इश्यूड बाय मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, त्यांच्याकडनं जे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट दिलं गेलंय युनियन आणि स्टेट मिनिस्टरसाठी, याखाली देखील कारवाई होते की कुठल्याही गव्हर्नमेंट कंपनीकडनं कुठलाही आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, तो एक नव्या पैशाचा देखील आर्थिक लाभ मिळवू शकत नाही। असं असताना यांच्या व्यंकटेश्वराला फ्लाय ॲश मधनं सरळ सरळ सेलचा पैसा त्यांच्या बॅलन्स शीटवर दिसतोय। कशाची चौकशी करायची आहे त्यांना? काय एवढा वेळ लागतोय? आणि ह्या काही मी बनवलेले कागद नाहीयेत, हे आरओसीचे डाउनलोडेड कागद आहेत, पण त्यांना वेळ काढायचा आहे म्हणजे हळूहळू जनता विसरून जाईल, आपण सगळे विसरून जाऊ आणि लढा काही होणार नाहीये। म्हणजे हे लोक लढून लढून थकून जातील पण आपण कारवाई करायची नाही, ही जर भूमिका असेल तर ती चुकीची आहे। कारण काल मी जेव्हा त्यांना भेटले त्यांनी अतिशय शांतपणे आणि सगळं गंभीरपणे समजून घेतलं होतं। मला अशी अपेक्षा होती की ते आज राजीनामा घेतील, पण तसं जर झालं नाही तर मला कोर्टाकडे धाव घ्यावी लागेल, याच्यात दुसरं काहीच म्हणता येणार नाही। निश्चितच धन्यवाद। अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या होत्या। मी सगळे डॉक्युमेंट हे आरओसीने डाउनलोड करून दिलेले आहेत, कुठलेही डॉक्युमेंट मी बनवलेले नाहीयेत असं त्यांनी म्हटलेलं। यात काय सत्यता तपासायची असा देखील प्रश्न अंजली दमानियांनी यावेळी उपस्थित केलेला आहे।